नमस्कार. तू हिरे माझा मितवा या सिरियलच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. इथे ईश्वरीने बाळाला रूममध्ये आणलेलं असतं तिच्यासोबत खेळण्यासाठी आणि खेळता खेळता बाळाची पावडर ही सांडली जाते आणि ती पावडर तोंडावरती सांडते अर्णवच्या. हे पाहिल्यानंतर अर्णवचा इतका संताप होतो, तुला का मी जोकर दिसतोय का का मला बघून हसते. तेव्हा ती म्हणते तुमच्या तोंडाला बघा ना कशी पावडर लागली. तो पाय सरकतो त्याचा पावडरवरनं आणि तो पडणार म्हणून ईश्वरी त्याला वाचवण्यासाठी घट्ट पकडते आणि इथे अर्णव तिच्यावर संतापतो आणि म्हणतो की नीट बाळ सांभाळ, तू ना काहीच काम व्यवस्थित करत नाही, गडबड घोटाळा. मग थोड्या वेळाने ज्या वेळेला बाळ खेळतं मग झोपी जातं त्याला खोलीमध्ये आणून ईश्वरी त्याच्या पाळण्यात ठेवते. तर इथे अंजली लगेच तिला काला टीका लावते. राकेश म्हणतो का लावला, तर इथे ती मुद्दाम ईश्वरीकडे पाहून म्हणते की बाहेरच्यांची नजर नको लागायला म्हणून. अर्णव आणि ईश्वरी तिथून निराशपणे बाहेर पडतात. इकडे मात्र शुभंकरमुळे आकाश आणि नम्रतामध्ये वाद निर्माण होते. ही गोष्ट त्याच्या बोलण्यातनं इथे वल्लवीला कळते आणि दोघंजण इतके उशिरा बाहेर राहतात. मला हे काही पटत नाही, नम्रताची लक्षणं ठीक नाही, तेव्हा तू अजूनही विचार कर आकाश, असं म्हणत वल्लवी त्याला लग्न नम्रताशी करू नको असा सल्ला देऊ पाहत असते. पण आकाश कुणाचं काही ऐकायलाच तयार नाही. इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेजण आपापल्या कामात व्यस्त असतात. तयारी झालेली असते छान अशी बारशाची. मामा मामीने पूर्ण घर सजवलेलं असतं आणि आजी येऊन म्हणू लागते की उशीर तर नाही झाला, सगळं व्यवस्थित झालं की नाही. तिथे थट्टा मस्करी चालू असते मामाची वल्लवी बाबत की लवकर ये, नाही तर तू जर उशीर आली जास तुझंच लोक तुलाच नावं ठेवतील वगैरे वगैरे. आणि एक मोठी गोष्ट आता आपल्याला अशी कळणार की शुभंकर प्रेमात पडलेला आहे, तेही बचपन का प्यार. नम्रता इजा लहानपणीच तिच्या प्रेमात पडलाय, पण तिला सांगायला जरा उशीर झालाय असं त्याला वाटतं. कारण नम्रता दुसऱ्या कुणाच्या तरी प्रेमात पडली हे त्याला समजलं. त्याने लहानपणापासून कुणाचं स्वप्न पाहिलं असेल प्रेमाबाबतीत तर नम्रताच. नमूसाठी त्यांनी कितीतरी लहानपणी लेटर्स लिहिली, पण ती देण्याची हिंमत त्याची झालेली नाही. ते सगळे लेटर त्याच्याकडे आजही आहे. त्यातच तो ते सगळे लेटर वाचत असतो. पुन्हा एकदा त्यांची पाहणी करत असतो. झालं काय की खिडकी उघडल्यामुळे सगळे पत्र हे उडून सगळ्या खोलीभर पसरलेले असतात आणि त्यातच दरवाजाचा आवाज येतो. कोणीतरी दार वाजवते म्हणजे आत येणार. तर त्याने घाई गडबडीत आता काय करावं त्याला सुचेना म्हणून तो दाराकडे पाहतो आणि दारातनं नेमकीच एंट्री होते सुप्रियाची. सुप्रिया त्याला विचारू लागते दिवाकर काय झालं, तू शुभंकर तुला काय झालं, एवढा घाबरलेला का दिसतोय. तर तो म्हणतो कुठे काय, आत्ताच तर आंघोळ करून आलो. मग ती त्याला चहा देते आणि बाहेर जाते. खरं तर त्याने क्षणभराचाही विलंब न करता ते सगळे काही कागद उचलून हे कॉटच्या बेडशीटखाली लपवली होती. त्याचं स्वप्न, त्याचं प्रेम कुणाला समजू नये हीच आता त्याची प्रयत्न असणार. आणि इकडे आपल्याला पाहायला मिळते की सगळेजण बारशासाठी आलेले असतात. पण अगोदर ना चिठ्ठी काढायची असते की मामा मामी कोण ठरवेल की बाळाचं नाव कोण ठरवणार. पण अंजली ज्या वेळेला चिठ्ठी काढते तर त्या चिठ्ठीवरती नेमकंच अर्णव आणि ईश्वरीचं नाव असतं. ही गोष्ट काही तिला पटलेली नसते. पण आता नियम तो नियम सगळ्यांनी मिळून ठरवलेलं होतं. ज्या व्यक्तीचं चिठ्ठीत नाव येईल तोच बाळाचं नामकरण सोहळ्यात नाम ठेवेल. आता इथे सुप्रिया नम्रताला म्हणत असते की आपल्याला बारशाला जायचं आहे, तू येत का नाही आहेस. तर ती म्हणते की तुला आमंत्रण दिलं पण मला कोणीच आमंत्रण दिलं नाही. साधा आकाश मला म्हणालाही नाही की बारशाला ये. मग मी कशाला यायचं बारशाला, मी काय बारशाला येणार नाही असा हट्ट तिचा असतो. तिला समजवण्याचा इथे सुप्रिया फार प्रयत्न करत असते. ती मात्र नकार घंटाच वाजवत असते नेहमीप्रमाणे. आता इथे ना सुप्रिया तिला सांगते की मी पण जात नाही, तू नाही येत तर मला ना तुमची दोघांची जी भांडणं आहे ना त्यांचा कंटाळा आला आहे. अगदी लहान मुलांसारखे भांडायला लागला आहात तुम्ही. असं जर चाललं तर तुमचं पुढे नातं काय रूपांतर घेणार, काय वळण घेणार हीच गोष्ट मला कळेना. आणि मी गेले नाही म्हणून जर तुझ्या लग्नाची तारीख आणखी जास्त लांबली तर माझ्यावर दोष देऊ नको, मला काही सांगू नको, मीही जात नाही तूही जाऊ नको असं म्हणत इथे नम्रताला तिची आई घाबरवण्याचा प्रयत्न करते. आणि नम्रता तिच्या आईला सॉरी म्हणते आणि मी लवकर तयार होते, आपण आता बारशाला जाऊया आता असं तिने कबूल केलेलं असतं.
पुढे आपल्याला हेही पाहायला मिळेल की बारशामध्ये आपण काहीतरी हॅपनिंग असं युनिक काहीतरी वेगळं करूया असं ईश्वरीचं मत असतं. मग नक्की करायचं काय, तर ईश्वरी तेही प्लॅन सांगू लागते. आर्नव म्हणतो असतो की नाही असं काही करायचं नाही. ती इतका झक्कास प्लॅन सांगते ना, आणि तो प्लॅन ऐकून आर्नव मग ते सगळं करायला तयार झालेला असतो. हे दोघांचं बोलणं इथे वल्लवी चोरून लपून ऐकत असते. खरं तर आता तिला टेन्शन आलेलं आहे ते म्हणजे ईश्वरीच्या आईचं. ती तिथे येऊ नये असं तिला वाटत असतं. पण आता एका तीरात कितीतरी निशाण साधायची तिचा विचार आहे. आता तिने एका व्यक्तीला फोन केला आहे आणि एक काम सांगितले, त्यानुसार तो व्यक्ती आता काम करणार. आता इथे शुभंकरला ज्या वेळेला चहा देते ना सुप्रिया, तर तितक्यात पाठीमागणं नम्रता येते आणि नम्रता इतकी गोंडस गोजीरवान दिसत असते. तिच्याकडे एकटक शुभंकर पाहू लागलेला असतो आणि ती विचारते मी कशी दिसते, तर तो म्हणतो बरी दिसते. तितक्यातच दारातनं आवाज येतो, शुभंकर इथेच राहतो का? तर सगळ्यांना आता प्रश्न पडला आहे, हे कोण व्यक्ती, शुभंकरला इथे कोण ओळखतं, एवढी माणसं का आली आहेत? तर ते शुभंकरला विचारतात की तू का शुभंकर? तो म्हणतो हो मीच, बोला ना. तर ते 3 गुंड आता इतके सप मारू लागतात ना, काही सुचण्याच्या आतच शुभंकर जमिनीवर पडतो आणि शुभंकरला वाचवण्यासाठी नम्रता पुढे जाते. नम्रतालाही हे धक्का देतात. आता इथे शुभंकर हे सगळं पाहतो, स्वतःला आणि सगळ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करू लागतो. पण ते गुंड इतके भयंकर असतात, इतकं मारत असतात ना शुभंकरला, त्याच्या डोक्यात मार लागतो आणि तो बेशुद्ध होतो. त्याच्यानंतर गुंड पळून जातात. आता इथे बेशुद्ध असलेल्या शुभंकरला दवाखान्यात लवकरात लवकर घेऊन जायला हवं असं सुप्रियाला वाटतं आणि मग ती लगेचच बाहेर रिक्षा बोलवायला जाते. रिक्षा घेऊन येते आणि शुभंकरला कसं बसं का होईना त्या दोघीजणी मिळून हॉस्पिटलला नेण्याचा प्रयत्न करतात. रिक्षात बसवतात आणि घेऊन जातात. इकडे मात्र इतका उशीर झालेला असतो ना, आता घाई गडबड करू लागलेले असतात, पाहुणे पण आलेली असतात आणि इथे बारशाची सुरुवात झालेली असते. सुरुवातीला ओटी भरण्याचा कार्यक्रम असतो, तर ईश्वरी ओटी भरायला जाते. हे काय अंजलीला पसंत पडत नाही, पण आजी खुणवते की पाहुणे आले तर पाहुण्यांसमोर देखावा नको तुझा. तर इथे गुपचूप लगेच ती ओवाळून तर घेते, पण इतकी रागाने ईश्वरीकडे पाहत असते. ईश्वरी घाई गडबडीतच तिला पण वाईट वाटत असतं की अंजली ताई इतका राग करते तिचा, तरीही ती स्वतः इथे बाळाचं तिचं औक्षण करते. वल्लवी पण औक्षण करायला जाते. तितक्यातच कानात कुजबुजते, ह्या ईश्वरीची आई इथे आली नाही अजून. अंजली म्हणते बरं झाले आली नाही, मला तर अजिबात इच्छा नाही त्यांचं तोंड पाहण्याची. आता वल्लवी तिला म्हणते की मलाही इच्छा नाही त्यांचं तोंड पाहण्याची, बरं होईल जर आले नाही तर. अर्णव मात्र म्हणू लागतो की इतका वेळ झाला तुझी आई अजून आली नाही, त्याचं कारण काय? तर ईश्वरी म्हणते मलाही कळेना काय झालं. एक काम करता का, तुम्ही फोन करून विचारा बरं आई कुठे आहे किंवा काय प्रॉब्लेम झाला आहे. इकडे नम्रता कॉल लावते असते आकाशला, तर इथे सुप्रिया सांगते की त्यांच्या घरात इतकं आनंदाचं वातावरण आहे, तर आपल्या या छोट्या मोठ्या गोष्टींमुळे त्यांच्या आनंदावर विरजण नको पडायला, तू फोन कट कर, त्यांना काहीच सांगू नको. पण झालं काय, ज्या वेळेला सुप्रिया सांगत असते की फोन करू नको, पण तिचाच फोन वाजतो आता. कारण इथे आता फोन केला आहे अर्णवने काकूंना विचारण्यासाठी की तुम्ही अजून का आला नाहीत. तर इथे ती सांगू लागते की मी ना येतच आहे, रस्त्याने आहे, निघालो आहे, तुम्ही ना कार्यक्रम सुरुवात करा, मी थोड्या वेळात पोचते, मला जरासं उशीरच होईल असं वाटते, ट्रॅफिक पण खूप आहे, तर मला येईपर्यंत तुम्ही तुमच्या कार्यक्रमाची सुरुवात करा, असं खोटं नाटक काहीतरी सांगून त्यावेळेची वेळ मारून घेते. आणि अर्णवला सांगितलेलं असतं की मी थोड्या वेळाने येते म्हटल्यावर तोही म्हणतो की ठीक आहे. आता इथे यायला सुप्रियाला यायला उशीर होतो आहे म्हटल्यानंतर लगेचच आजी म्हणू लागते की आपण पुढची तयारी करून घेऊया, जाऊ द्या आता त्यांना उशीर होतो आहे तर बाकीचे पाहुणे खोळंबायला नको ना. मग सगळेजण इथे सुरुवात करतात बारशाची. इथे पाळण्यामध्ये सगळ्यात पहिले वरवंटा ठेवला जातो, त्याला छान प्रकारे गाणी म्हणत असतात बायका, नाव घ्या कोण म्हणतंय, काय काय घ्या रामाचं याचं त्याचं असं नाव घेणं चालू असतं. आणि नंतर बाळ दमतं, झोपी जातं आणि ईश्वरी मग त्याच्या कानामध्ये तिचं नाव सांगू लागते. पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार की वल्लवीने चालाखीने अंजलीच्या हातामध्ये पोचवलेला असतो फोटो, ज्या फोटोमध्ये अर्णवचे वडील आणि ईश्वरीची आई असते. म्हणजे ही तीच बाई ज्याच्यामुळे सात्विकाने आत्महत्या केली. ही गोष्ट ज्या वेळेला आजीला पण कळते ना, आजीचा संताप होतो, ज्या बाईमुळे माझ्या मुलीने जीव दिला त्या बाईच्या मुलीला मी माझ्या घरात ठेवणार नाही. आणि लगेचच ईश्वरीला हाताला धरत फरफटत घराबाहेर ती ढकलू लागते आणि म्हणते की तू आमच्या घरात राहण्याच्या लायकीची नाही, तू इथून निघून जा. तर आता
तिला धक्का दिल्यानंतर नेमका त्याच वेळेला अर्णव येतो आणि अर्णव म्हणतो, जे सत्य तुम्हाला आत्ता कळलं आहे ना, ते मला खूप दिवसापूर्वी कळलं आहे आणि मला त्या सत्याची पूर्ण गोष्ट माहिती आहे. त्याच्यामुळे माझ्या बायकोला या घराच्या बाहेर कोणीही काढायचं नाही, असं म्हणत ईश्वरीच्या बाजूने ठामपणे अर्णव उभा आहे. आणि आता ह्या सगळ्या गोष्टींचा धक्का खरं तर मामांना पण बसला. इतकी मोठी गोष्ट कशी काय अर्णवने लपवून ठेवली. चला तर मग पुढे जो ट्विस्ट येणार तो पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.